प्रदीर्घ सृष्टीचा राजा द्वापारी अवतरला. दीर्घ आयु स्वीकारून मोक्षाचा तो दाता झाला. दीर्घ आयु स्वीकारून मोक्षाचा तो दाता झाला. जीवांना बंधमुक्त करणारा स्वतः बंदीखान्यात अवतरला. भवबंध तोडून जीवाचे मोक्षाचा तो दाता झाला. युगायुगी अवतरणारा यादवांचा वंशज बनला. पालक बनून यादवांचा मोक्षाचा तो दाता झाला. देवादिकांचा मालक दैत्यांचा निर्दाळक झाला. आसुरादिकांना दाने देऊन मोक्षाचा तो दाता झाला. स्वतः गोरक्ष असताना गोवर्धन उचलिला. स्वतः गोरक्ष असताना गोवर्धन उचलिला. साऱ्या गोकुळास रक्षून मोक्षाचा तो दाता झाला. तृप्त काम असतानाही लोण्यासाठी अतृप्त झाला. आत्मतृप्ती देत सगळ्यांना मोक्षाचा तो दाता झाला. अवघ्या सृष्टीचा खेळ चालविणारा गोपाळांत खेळू लागला. खेळांतून अद्भुत स्पर्शानंद देत मोक्षाचा तो दाता झाला. निर्विकार असून आपण भक्तांसाठी विकरला. करून सर्वांस निर्भय मोक्षाचा तो दाता झाला. पांडू गोत्र नसतानाही पांडवांचा रक्षक झाला. लाज राखून पांडवांची मोक्षाचा तो दाता झाला. अर्जुनाचा धर्मरथ चालवून त्याचा धर्मही राखिला. विजयी धर्मध्वज नवे फडकवून मोक्षाचा तो दाता झाला. भक्तवत्सल भगवंत तो भक्त उद्धारासाठी आला. भक्तवत्सल भगवंत तो भक्त उद्धारासाठी आला. असा दीन दयाळ भक्त पालक मोक्षाचा तो दाता झाला. मोक्षाचा तो दाता झाला. शब्दांकन महात्मा अर्णव मुनी पंजाबी, श्री क्षेत्र कनाशी, तालुका भडगाव, जिल्हा जळगाव. दंडवत प्रणाम. जय श्री चक्रधर, जय महानुभाव.